बाळा. नचिकेत, नचिकेत. कुठं चाललीयस? मला त्याला थांबवायला हवं, कारण माझं प्रेम आहे नचिकेतवर. प्रेम आहे नचिकेतवर. माझा कसा सोडून जाऊ शकतो तो मला? मी त्याला नाही जाऊ देणार असं मला सोडून. एकत्र आयुष्य घालवायचंय आम्हाला. त्यासाठी खूप स्वप्न बघितली आहेत आम्ही. ती स्वप्न अशी अर्धवट सोडून कसं काय जाऊ शकतो तो? नाही नाही, मी थांबवणार नचिकेतला. मी त्याला थांबवणार. साई, साई. आप्पा, मी हात जोडते. आप्पा, मला जाऊ द्या ना. आप्पा, मला थांबवायचंय नचिकेतला. आप्पा, असं नका करू. आप्पा, मला जाऊ द्या ना. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? नात आहे ती तुमची आणि तिला आवडतो नचिकेत. त्याच्यात तिचा काय दोष? नचिकेत परदेशी आहे हे सोडलं तर तो माणूस म्हणून खूप चांगला आहे हो. आणि त्याचं आपल्या सईवर प्रेम आहे हो. आप्पा, सई नाही सावरू शकणार स्वतःला. थांबवा ना त्याला. आता थांबवा ना त्याला, नाही तर खूप उशीर झालेला असेल. वर माझ्या खोलीत ये. मी वाट बघतोय तुझी. आता हे सगळे तुकडे एकत्र कर आणि त्याची परत ती वस्तू तयार कर. आप्पा, पण ते शक्य नाहीये ना. हेच
विश्वासाचं हे असंच असतं, एकदा तडा गेला की गेला. त्या कांगारूवर प्रेम करून तू असाच माझा विश्वासघात केला. मला मोठा अभिमान होता स्वदेशी केतकरांची, स्वदेशी तत्व पाळणारी माझी नात. पण तू मात्र तुझ्या ह्या कृत्यामुळे माझ्या मनातून कायमची उतरली. ते कांगारू इथून कायमचं निघून गेलं ही तुला मिळालेली शिक्षा आणि माझी पूर्व पुण्याई म्हणूया हवं तर. तू तुझी स्वदेशी तत्व विसरलीस हे तू सिद्ध केलंयस. पण मी मात्र माझं कर्तव्य विसरणार नाही. उद्या तो मुलगा तुला बघायला येईल. त्याच्याशी एकदा तुझं लग्न लागलं की मी माझ्या जबाबदारीतून मोकळा. तुला वाटलं असेल की त्या कांगारूवरून मी तुला रागवेन, चिडेन. पण काय, आता ते कांगारू इथून कायमचं गेलंय, त्यामुळे तो प्रश्न आता मिटलाय. यापुढे त्या कांगारूचं नाव घरात कोणीही घेणार नाही. आणि मला खात्री आहे तू सुद्धा त्याला विसरशील. जाऊन झोप आता तू. खूप उशीर झालाय. जा. काय रे, लागतोय का? नाही लागत आहे त्याचा भ्रमणध्वनी. आज सईचं काही खरं नाही बाई. हे खूप रागवत असतील तिला. अगं बाई ईश्वरा. आई, मी वर जाऊन बघून येऊ का जरा? कल्पना, नको. आजोबा आणि नातीमध्ये आपण नको पडायला. हो ना, म्हणजे आपल्या समोर बोलायचं नव्हतं म्हणून तर आप्पा साईला वर घेऊन गेलेत ना. पण मला एक कळत नाहीये की अचानक हा निर्णय कसा काय घेतला नचिकेतनी. नाही पण बिचारी सई हा धक्का कसा पचवणार आहे काय माहिती. मला ना आज आप्पांचं 100% पटतंय. सगळे परदेशी ना भावना शून्य आणि स्वार्थी असतात. आपण फसलो त्या भोळ्या चेहऱ्याला, पण आप्पांनी बरोबर ओळखलं त्याला. अजिबात नाही. अरे तसंच काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय नचिकेत असं वागणारच नाही. शैलेश, तू लाव रे परत भ्रमणध्वनी. अगं नाईक बंदच येतोय. मी आता उद्याच सईला विचारते की त्यांचं काही भांडण वगैरे झालं होतं का. मला काय वाटतं, त्या दिगंबरला नक्की माहित असेल की नचिकेत असं अचानक का गेलं ते. हो 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 हो, त्याला नक्कीच माहिती असेल. काय यार भाई, असं अचानक निघून गेलास. आता वहिनीने विचारलं तर काय सांगू मी तिला.
हा भाई, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. पोचला का एअरपोर्टला? हा, एक नंबर. भाई लवकर परत ये. हा बोल ना. हा 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 ठीक आहे ठीक आहे. हो 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 चल. हो हो बाय बाय बाय. हा अरे शैलेश, लागला का त्याचा भ्रमणध्वनी? नाही, नाही लागला अजून. कदाचित ना त्याचं विमान अजून लँड झालं नसेल, किंवा कदाचित इथला क्रमांक तिथे चालत नसेल. शक्य आहे. पण मी एक ठरवलंय. काय ठरवलंस दादा? सईला जर तो मुलगा पसंत नसेल ना, तर मी हे लग्न होऊ देणार नाही. अरे सईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे दादा, आधी ना आपण जरा शांत राहून आज संध्याकाळी काय घडतंय ते पाहूया. सई आधीच दुःखी आहे, त्यात तिच्या मनाविरुद्ध काही आणखीन घडायला नको. सई, मला सांग, तुझं आणि नचिकेतचं काही भांडण वगैरे झालं होतं का? नाही, पण ह्या सगळ्याचा विचार करून काही बदलणार आहे का आजी? त्याने ठरवलं आणि तो गेला. माझं नशीब बघ ना आजी, तो गेल्यानंतर मी अप्पांना त्याच्याबद्दल सांगितलं. असा आताताई निर्णय घेणारा मुलगा नाहीये ग नचिकेत. मलाही खरंच कळत नाहीये त्याचं हे वागणं. मी ठरवलंय आजी, त्या सगळ्याचा विचार नाही करायचा आता. म्हणजे सई, सई, ए बाळा, ए अग, माझ्या नशिबात आजी आता जे काही लिहिलं असेल ना, ते स्वीकारणार आहे मी. मूर्खासारखा काहीतरी बोलू नको सई. नाही आजी, नचिकेतशिवाय जगणं नसेल. त्यामुळे आता जे काही घडेल ना, त्याने मला सुख दुःख काहीही होणार नाहीये. मी जरी इथे असले तरी माझं मन निघून गेलंय कायमचं. आजी, जाण्याआधी एकदाही बोललं नाही ग माझ्याशी या बाबतीत. काय आज? अहो पण काय? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला उद्या दिल्लीला जायचंय म्हणून म्हणताय होय तुम्ही? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. हो या या, आज या तुम्ही. हो, वाट बघतो तुमची. ठेवतो. हा, सुनबाई, प्रसन्न, अरे बरं झालं तू आलास ते. अरे आपल्या सईला आज तो मुलगा बघायला येतोय. सुनबाई, ओ सुनबाई. हा. सुनबाई, ते स्वयंपाकाचं वगैरे जरा लवकर आवरा आणि सईला लवकर तयार करा. काय आज तो मुलगा सईला बघायला येतोय. आजच? हो. काय असं काय बघताय माझ्याकडे?
उलट त्या कांगारूच्या विळख्यातून सुटली याचा खरं म्हणजे आनंद व्हायला हवा होता तुम्हाला. आता तिनं माझा विश्वासघात केलाय हे सगळं विसरून सुद्धा मी पुढं जायचं ठरवलंय. कारण तिच्यावर चिडूनही काही होणार नाही. आणि हे बघा मुलगा अतिशय उत्तम आहे. अहो पण आप्पा, हे बघ शंका घेण्यासारखं काहीही नाहीये. चांगलं श्रीमंत असं घराणं आहे आणि मुलगा सुद्धा उच्च शिक्षित आहे. पण आप्पा तरीही मुलगा सईला आवडला नाही तर? त्या कांगारूवर प्रेम करून तिनं सिद्ध केलंय की आपली निवड किती वाईट आहे ते. त्यामुळे नकार देण्याचा अधिकार ती गमावून बसलीये. आता त्या मुलानं एकदा आपल्या सईला पसंत केलं की लगेच लग्न लावून टाकू तिचं. पण आप्पा तरीही या विषयावर कोणतीही चर्चा नकोय मला. सुनबाई, सईला वेळेत तयार करा. तरी सांगितलं होतं तुम्हाला दोघांना पळून जाऊन लग्न करा म्हणून. नाही ऐकलं तुम्ही दोघांनी. तेव्हा हिंमत दाखवली असती तर आज ही वेळच आली नसती. पण गेलाच ना हिला सोडून तो शेवटी. तिचा काही दोष नाहीये त्यात. सई, बाळा तू नको काळजी करूस. तुला हा मुलगा नाही आवडला ना तर तू सरळ नकार दे. कोणी तुझ्या बाजूनी बोललं नाही ना तरी तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीर उभी राहणार आहे. तुझ्या मनाविरुद्ध नाही लग्न होऊ देणार तुझं त्याच्याशी. अहो लवकर आवरा, मुलगा कुठल्याही क्षणी येईल. यांना ना घाईच प्रत्येक गोष्टीची. नशीब हातात अंतरपाट आणि अक्षता घेऊन नाही बसलेत. तिकडे तो नचिकेत पोचलाही असेल सिडनीला. बास आता त्याचं नाव सुद्धा काढू नकोस. अरे 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 काय रे? सईताईचं लग्न ठरलंय का? हो. तसं असेल तर मी उद्या कोकणात जात नाही. अरे अरे चिन्मयानंदा, आज फक्त बघण्याचा कार्यक्रम आहे. हो का? हे बघ, तू ठरल्याप्रमाणे उद्या कोकणात जा. ज्या वेळेला सईताईचं लग्न असेल त्यावेळेला आम्ही तुला बोलवून घेऊ, नाही का? हो अप्पा. हा. झालं का समाधान चिरंजीव? आता उद्या मामाकडे सोडायला मी येतोय. हं? सईताईचं लग्न असेल त्यावेळेला मी न्यायला येईन तुला. चालेल ना? हो बाबा चालेल. हा. सई तयार आहे. अरे वा, सई तयार झाली वाटतं. वा वा वा. अस्सल खानदानी सौंदर्य म्हणजे आपली सई. आता या अशा मुलीला कोण नाकारेल हो? आता तो मुलगा येईलच इतक्यात. आम्ही तोपर्यंत स्वयंपाकघरातलं बघतो. हो चालेल चालेल. हो, तो आला की सई कांदे पोहे घेऊन येईल. हो चालेल, या. चल सई. नमस्कार.